अभिजित तिपके यांनी शाळा सुधार अभियान सुरू केलेलं आहे आणि अभिजित तिपकेचं फार मोठं नाव झालेलं आहे आणि विशेषतः त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा सुधारण्याचे प्रयत्न केले, पण त्याच्यात त्यांना काय काय त्रुटी दिल्या याविषयी आपलं मत काय आहे की त्यांनी अभियान सुरू केलंय हे योग्य आहे की अयोग्य आहे? सरकारी शाळा सुधार किंवा सरकारी शाळा ठीक करो हे अभियान कॉक्रोच जनता पार्टीनं देशभर सुरू केलेलं आहे आणि हिंगोलीपासून अभिजित दिपके याचं गाव हिंगोली, तिथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तो गेला आणि त्याची लक्तरं त्यानं वेशीवर टांगली. तो शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना बोलतं करतोय. त्याच्यानंतर शाळेमध्ये शिक्षक आहेत की नाही, भौतिक सुविधा आहेत की नाही, विद्यार्थ्यांचं काय मत आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारून सरकारी शाळेची अवस्था ही चव्हाट्यावर आणण्याचं काम अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली कॉक्रोच जनता पार्टीनं सुरू केलेली. त्यामुळे शासन आणि प्रशासन हादरून गेलेले. राजस्थानमधली जी घटना समोर आली, कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते रांका हे राजस्थानमधले एका गावामध्ये गेले. शाळेमध्ये भेट द्यायला ते पथक जात असताना अतिशय धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे. ती शाळा अक्षरशः म्हशीच्या गोठ्यामध्ये भरत होती आणि शासनाचं वाभाडं निघू नये, शासनाची लक्तरं बाहेर निघू नयेत म्हणून भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी त्या रांकावर आणि ती शाळा बघण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर अमानुष असा हल्ला केला, मारहाण केली. म्हणजे हे प्रकार चालू आहेत. अभिजित दिपके औशाच्या जिल्हा परिषद शाळेत गेल्याच्या नंतर ते मुलांशी हितगुज करतायत, मुलांशी बोलतायत. देशातला एक तरुण ज्यानं नीट पेपर फुटीचा मुद्दा चव्हाट्यावर आणलेला आहे, तरुणांना जाग केलेलं आहे, लोकशाही व्यवस्था सुदृढ होण्याच्या दिशेनं तरुणांचा सहभाग वाढतोय आणि त्याला सहकार्य करण्याच्या ऐवजी शाळेच्या प्रशासनानं त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. अनेक जिल्हा परिषदेच्या सीओनी बीओनी पत्रकं काढलेली की सरकारी शाळेमध्ये कोणालाही फोटोग्राफी करता येणार नाही, त्याचे व्हिडिओ काढता येणार नाहीत. का नाहीत काढता येणार? का ही बंदी घालताय? म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं बाबासाहेब म्हणाले. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असंही घटनाकारांनी सांगितलं. फुले शाहू आंबेडकर या महामानवांनी बहुजन समाजाला शिक्षण मिळावं म्हणून आटोकाट प्रयत्न केले आणि त्यामुळं हा महाराष्ट्र शिकला, महाराष्ट्र पुरोगामी झाला. कारण शिक्षण हे विकासाचा पाया आहे. आणि दुर्दैवानं स्वातंत्र्याच्या नंतर सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बळकट करण्याच्या ऐवजी शिक्षणाचं खाजगीकरण करण्याचं धोरण शासनानं राबवलेलं आहे. मागेल त्याला इंग्रजी शाळा, मागेल तिथं इंग्रजी शाळेच्या खिरापती वाटल्या गेल्या. मागच्या काळामध्ये अनुदानित संस्थांच्या खिरापती वाटल्या गेल्या. त्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या कमकुवत झाल्या. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतला विद्यार्थी वर्ग हा खाजगी अनुदानित शाळेकडे वळला आणि पुन्हा अनुदानातूनही अंग काढून घेण्यासाठी सरकारने इंग्रजी शाळेचं पीक काढलेले. सरकारी शाळेची अतिशय दुरावस्था आहे. आणि सरकारी शाळेमध्ये शिकणारे कोण विद्यार्थी आहेत? गोरगरिबाची मुलं शिकतायत, जे इंग्रजी शाळेची आवाच्या सव्वा फीस भरू शकत नाहीत किंवा खाजगी शाळेमध्ये जी काही लूटमार चालू आहेत त्यामध्ये पैसे द्यायला, डोनेशन द्यायला ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा गोरगरिबांची मुलं इंग्रजी शाळेमध्ये शिकतायत. आणि त्या शाळेंना इमारती नाहीत. हजारो शाळा अशा आहेत की त्यांना इमारती गळक्या आहेत. आता कॉक्रोच जनता पार्टीनं अभियान सुरू केल्याच्या नंतर अनेक व्हिडिओ समोर आलेले की छत गळतंय, इमारत कधी पडेल काही सांगता येत नाही. मुलं कुठं बसतायत? शाळेच्या बाहेर बसतायत. मुलं कुठं बसतायत? झाडाखाली बसतायत. मुलं कुठं बसतायत? कुठंतरी जिथं जागा मिळेल तिथं बसतायत. आणि मग त्यांना शिकवायला शिक्षक नाही. तिथं नुसतं डिजिटल
इंडियाच्या गप्पा, स्किल्ड इंडियाच्या गप्पा सरकार मारतं, परंतु अनेक शाळेमध्ये विजेची सुविधा नाही, इंटरनेट वगैरे तर लांबची गोष्ट आहे. आणि म्हणून ही शाळेची लखतरं बाहेर येऊ नयेत म्हणून त्यांच्यावर हल्ले करणं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं हे सुरू आहे. माझा एक छोटा प्रश्न असा आहे की सरकार इंग्रजी शाळांना परवानगी देते आणि इंग्रजी शाळेला परवानगी देण्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा इकडे फकास होत चाललेल्या आहेत की तिथे विद्यार्थी वगैरे मिळत नाही, त्यात ओढा लोकांचा तिकडे चाललेला आहे. पण त्याच्यामुळं शिक्षक भरतीला वगैरे तिकडे त्यांना संधी आणि रोजगाराचं प्रमाणही कमी होतं, असं तुम्हाला वाटत नाही काय? की तिकडं इंग्रजी शाळेमध्ये काही आपले उमेदवार तिकडे जॉब करतायत आणि इकडचं ओझं कमी होऊन तिकडे जॉब करतात, त्याच्यामुळे त्यांना एक संधी मिळते. आणि इंग्रजी ज्ञानाची भाषा आहे असं आपण म्हणतो, आणि मग ज्ञानाची भाषा शिकले तर त्याच्यात वावगं काय? इंग्रजी ही ज्ञानाची भाषा आहे, इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, त्यामुळे ते शिकलं तर काही वावगं नाही. परंतु मग त्या शाळा सरकारी शाळेमध्ये ते शिक्षण का देऊ नये, किंवा ज्या इंग्रजी शाळा आहेत त्या सरकारने सुरू कराव्यात आणि त्या सरकारने चालवाव्यात. म्हणजे सरकार इंग्रजी शाळांना जी परवानगी देते, आता तुम्ही म्हणलात तीच भावना लोकांची आहे की इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, ती आपल्या मुलांना आली पाहिजे आणि आपली मुलं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत असं प्रत्येक पालकाला वाटतं. म्हणून मग इंग्रजी माध्यमाचं सरकारी शाळेत आहेच ना, इंग्रजी माध्यम आहे, सेमी माध्यम आहे, अनुदानित शाळेमध्ये सुद्धा सेमी माध्यम आहेच की. म्हणजे इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय इंग्रजीमध्ये शिकवले जातात. परंतु आणि खरंच जर सरकारनं इंग्रजी शाळांना 100% ग्रँट द्यावी. तिथं तुम्ही जे म्हणलात आपल्याच पोरांना रोजगार मिळतोय, परंतु या इंग्रजी शाळेमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या सेवेला कसलीही शाश्वती नाही, ना त्यांना वेतनाची हमी आहे, ना त्यांना सेवेची शाश्वती आहे. म्हणजे ही एक प्रकारची वेठबिगारी आहे. त्या शाळांना सरकारी शाळेचे सर्व नियम लावून, सरकारी शाळेतील शिक्षकांना ज्या वेतन श्रेण्या असतात, जे महागाई भत्त्याचं सूत्र असतं आणि सेवेची शाश्वती असते, ती त्या इंग्रजी शाळेतील शिक्षकांना नाही. म्हणून त्याद्वारे आपल्या ज्या पिढ्या, जे शिक्षक त्या ठिकाणी काम करतात, त्यांना कसलंही भवितव्य नाही. पालकांकडून फीस जमा करायची, त्याच्यावरूनच त्या सगळ्या शाळा चालवायच्या, म्हणजे ह्या स्वयंअर्थ सहित शाळा आहेत आणि त्याच्यावर तुटपुंजा पगार हा शिक्षकांना दिला जातो. म्हणजे एकीकडे पालकाचीही लूट आहे आणि शिक्षकांना सुद्धा अतिशय तुटपुंजा पगारावर राबवून घेण्याचा हा प्रकार आहे.